नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे योद्धा प्रोडक्शन. तर मागचे काही दिवस झालं, जवळपास 1 महिना झाला, आपली शिवायची सिरीज थोडीशी बंद झाली. तर आज एका वेगळ्या विषयावरती मी आपल्या समोर बोलण्यासाठी आलेलो आहे. एक वेगळा विषय मी आपल्या समोर ठेवतोय. तर मुद्दा असा आहे की शिवायची जी सिरीज आहे ती थोडी स्टॉप का झाली. तर परत ती सिरीज चालू होतीये, परंतु ती स्टॉप का झाली त्याचे काही मुद्दे आहेत, ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. मध्यंतरी दिवाळीची सुट्ट्या होत्या, परंतु त्याचबरोबर काहीतरी वेगळा अट्टहास सुद्धा करण्याचा प्रयत्न केला होता. तर आपण बघितलं की काल परवा आपला निकाल लागला 2024 विधानसभेचा, आणि महायुतीला भरभरून यश मिळालं. महाराष्ट्रामध्ये खूप काही समीकरणं बदललेली असताना सुद्धा महायुतीला भरभरून प्रतिसाद मिळालेला, कारण की लोकांनी केलेली कामं बघितली. आणि त्यामुळे आजचा जो विषय आहे तो आपला निवडणुकीच्या संदर्भातलाच आहे. आणि लोकांनी शेवटी जात या गोष्टीला बाजूला ठेवून धर्मासाठी काम करणाऱ्या एका पक्षाला निवडलं. हेही तेवढंच महत्वाचं. तर आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये असलो तरी आपल्या देशाबद्दल, आपल्या राज्याबद्दल, आपल्या भाषेबद्दल, आपल्या धर्माबद्दल आणि आपल्या संस्काराबद्दल आपलं मत असलंच पाहिजे. आपल्या संस्कृतीबद्दल आपलं एक मत बनलंच पाहिजे. आणि त्यामुळे या विचाराचा पक्ष सत्तेत येणं तेही गरजेचं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपल्याला हाच आदर्श घ्यायला मिळतो. कारण की जर आपण महाराजांचा इतिहास बघितला तर त्यांच्या आजोळी म्हणजे जाधवांकडे सुद्धा सरदारकी आहे. इकडे वडील शहाजीराजे सुद्धा सरदार आहे. म्हणजे त्यांना मनसबदारी, सरदारकी ही आरामात भेटत होती. आणि सरदारकी, मनसबदारी जर त्यांनी स्वीकारली असती तर जीवन अगदी सहजपणे त्यांना जगता आलं असतं. परंतु हे न स्वीकारता छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये संकटाने भरलेला रस्ता निवडला. पावला पावलावरती मरण स्वीकारले. कारण की स्वराज्य संकल्पिका माँसाहेबांना हिंदवी स्वराज्य अपेक्षित होतं. कारण की हिंदू धर्माला संपवण्यासाठी वाटेल त्या गोष्टी केल्या जात होत्या. प्रत्येक दिवशी हिंदू धर्मावरती अन्याय होत होता, अत्याचार होत होता, मंदिर उद्ध्वस्त केली जात होती, स्त्रिया पाठवल्या जात होत्या, भर दिवसा मुली पळवल्या जात होत्या. त्याचा जर प्रतिकार करायला कोणी उभा राहिला तर त्याची कत्तल केली जात होती. आणि हा सगळा होणारा अत्याचार डोळ्यासमोर ठेवून माँसाहेबांनी संकल्प केला होता, तो म्हणजे हिंदवी स्वराज्याचा. आजचा व्हिडिओ कशासाठी आहे, का आहे, खूप महत्वाचा आहे. मी जसं आता बोलताना बोललो की आपल्या धर्माबद्दल विचार असलाच पाहिजे. मग ते तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असा, तुम्ही नोकरी करत असा, तुम्ही व्यवसाय करत असा, तुम्ही शिक्षण घेत असा, तुम्ही शेती करत असा, परंतु तुमचा एक विचार तुमच्या देशाबद्दल असला पाहिजे, तुमच्या धर्माबद्दल असला पाहिजे, तुमच्या संस्कृतीबद्दल असला पाहिजे, त्याच्या संरक्षणासाठी तुमचा एक विचार असला पाहिजे. अलीकडे आपण जर बघायला गेलो तर काही लोक नोकरी करतात, काही व्यवसाय करतात, सहज बोलून जातात, हे आपल्याला काय करायचं, सगळं राजकारण असतं, आपण आपलं बघू. तुम्ही तुमचं बघत राहाल, परंतु ज्यावेळेस तुम्ही जे काही उभं केलंय त्याच्यावरती हातोडा मारला जाईल, त्या दिवशी तुम्ही काय करणार आहात. आणि त्यामुळे आजचा व्हिडिओ त्या संदर्भात. त्यामुळे विचाराने प्रेरित होऊ, विचाराने त्या ठिकाणी प्रेरणा घेऊन आपण त्या कृतीमध्ये सुद्धा बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आजही आपल्याला वाटतं शिवाजी जन्माला यावा तो पण शेजारच्या घरात नाही चालणार. आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज आम्ही सांगितलेच पाहिजे. आपल्या मुलांना आपण छावा सांगितलाच पाहिजे. आपल्या मुलांना छत्रपती संभाजी महाराजांचा धडधडता इतिहास आम्हाला सांगावाच लागेल. त्यातून मुलं प्रेरणा घेतील. आपल्याला माँसाहेब सांगाव्याच लागतील, आपल्याला अहिल्याबाई सांगाव्याच लागतील. त्यातून आपल्या मुलांना त्या ठिकाणी प्रेरणा भेटणार आहे. मग त्यांना कळेल देश काय असतं, राष्ट्रप्रेम काय असतं, धर्म काय असतो, धर्माचं संरक्षण काय असतं. या गोष्टी प्रत्येक स्तराच्या माणसाला समजल्या पाहिजे. मग तो शेतकरी असेल, कष्टकरी असेल, व्यावसायिक असेल, नोकर वर्ग असेल,
शाळेत शिकणारा मुलगा असेल, शाळेत शिकणारी मुलगी असेल, कॉलेजला शिकणारी मुलं असतील, प्रत्येकाला हे समजलं पाहिजे आणि प्रत्येकाने जागरूक झालंच पाहिजे. हे खूप महत्वाचं. तर परत येतो त्या विषयावरती. खूप दिवसापासून म्हणजे मी विचार करत होतो की आपल्याला सुद्धा आता म्हणजे निवडणूक लढवली पाहिजे, आणि त्यामुळं खूप दिवसापासूनची एक प्लॅनिंग होती, परंतु तो प्लॅन असा काही बनत नव्हता की यार करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, या द्विधावस्थेमध्ये ते सगळं काही चालू होतं. परंतु प्लॅन डोक्यामध्ये ठरलेला की हे करायचं, आणि आपले प्लॅन शांततेत असतात. शांतीत क्रांती असं आपलं फंड आहे. मेहनत इतक्या शांततेत करा की यश उड्या मारत आलं पाहिजे, आणि त्या पद्धतीने शांततेत सगळी काही तयारी चाललेली होती. 2014ची विधानसभा लढवली पाहिजे अपक्ष, हा माझा विचार झाला, आणि ती लढण्याचा मी प्रयत्न करत होतो. मग त्यासाठी आधीची प्लॅनिंग सुरू झाली की आपला मुद्दा काय असेल. ऑब्व्हियसली मुद्दा तर हिंदुत्वच होता. ज्या ठिकाणाहून मला निवडणूक लढवायची होती ती मी बीड मतदारसंघातून लढवण्याचा प्रयत्न केला, कारण की प्रॉपर केज मतदारसंघामधून आहे, परंतु केज मतदारसंघ राखीव आहे, त्यामुळे केज मतदारसंघामध्ये मला निवडणूक लढवता येत नव्हती. त्यामुळे मी बीड मतदारसंघातून लढवण्याचा प्रयत्न केला. आणि आपण सगळ्यांनी पाहिलं की मराठवाडा असेल किंवा बीड असेल, त्यातली त्यात जास्त तिकडे जातीवाद खूप झाला, खूप जास्त प्रमाणामध्ये जातीवाद झाला. आणि कुठेतरी या जातीवादामध्ये मला माझा धर्म घेऊन जायचं होतं, मला माझं हिंदुत्व घेऊन जायचं होतं. कारण की जो जातीवाद झालाय, ऑब्व्हियसली त्या ठिकाणी हिंदुत्व जागं केलं पाहिजे, जागं झालं पाहिजे, कारण ती येणाऱ्या काळातली गरज आहे. कारण की जाती जातीमध्ये वाटून अजिबात चालणार नाही. देशाला गिळण्यासाठी ज्या ताकदी उभा राहत आहेत, ज्या अदृश्य ताकदी कार्यरत आहेत, त्या ताकदींना अजून बळ मिळतं ज्यावेळेस हिंदू जाती जातीमध्ये वाटल्या जातो. त्यामुळे आपण हिंदुत्वाला भारावून गेलं पाहिजे, आपण हिंदुत्वाला प्रेरित झालं पाहिजे. आपल्या समोर जो माणूस आहे त्याच्याकडे केवळ आपण हिंदू म्हणून बघितलं पाहिजे. आपली जात ही हिंदू आणि आपला धर्मही हिंदू, या विचारातून आम्ही एकमेकांकडे बघायला सुरुवात केली पाहिजे, कारण ती येणाऱ्या काळातली गरज आहे. देशामध्ये चाललेले चित्र आपण बघतोय. सध्याचे सरकार आहे, अथक प्रयत्नातून औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं. अहमदनगरचं नाव अहिल्याबाई नगर करण्यात आलं, अहिल्यानगर करण्यात आलं. साधी गोष्ट नाहीये. खूप लोकांचा त्याग आहे त्यामध्ये, खूप लोकांचं समर्पण आहे, खूप चळवळींचा सहभाग आहे. तरी पण तिकडचा एक वर्ग म्हणतोय हम नहीं कहेंगे छत्रपती संभाजीनगर, हम तो औरंगाबाद ही कहेंगे. औरंगाबाद ही था, औरंगाबाद ही है और औरंगाबाद ही रहेगा. ही मस्ती कोणाची? ही मस्ती कशासाठी? ही ताकद कशासाठी? तुमच्या नाकावर टिचून केलं जातं. एक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, एक त्या ठिकाणी ट्रॅव्हलर होता, त्याने लिफ्ट मागितली. तुम्हाला कहाँ जाना है? त्याने सांगितलं संभाजीनगर जाना है. उभं संभाजीनगर नहीं जा रहा हूं, मैं औरंगाबाद जा रहा हूं. हा माज कशासाठी? हा उन्माद कशासाठी? तुम्हाला डिवचण्यासाठी. तुम्ही सोशल मीडियावरती रील्स बघत असाल, इंस्टाग्रामवरती रील्स बघत असाल, किती माज चालू आहे. हे केवळ फक्त तुम्हाला डिवचण्यासाठी, हे केवळ फक्त हिंदूंना डिवचण्यासाठी, बाकी कशासाठी नाही. शांततेमध्ये खूप सगळ्या त्या ठिकाणी ताकदी एकत्र येत आहेत. खूप पुढचा विचार करून प्लॅनिंग केलं जात आहे. भारताला इस्लामिक राष्ट्र कसं बनवण्यात येईल. आजपर्यंत वक्फ बोर्ड काय आहे हे तुम्हाला माहित होतं, परंतु भारतामध्ये 9 लाख एकर जमीन ही वक्फ बोर्डाच्या अंडर येते, हे तुम्हाला कधीच कळू नाही दिलं. या देशात राहताय तुम्ही भाईचारा निभवायला निघालात, परंतु किती मोठं षडयंत्र हिंदूंच्या विरुद्ध रचलं गेलं आहे याच्यावरती तुम्ही कधी विचार करणार? लक्षात ठेवा, निवडणुका तुम्ही मजाक म्हणून लढताय. काय हे निवडणुकी आलो गेलो आलो बटन दाबून आलो, आले आणि ही गाडी आली ते आले गेले बोंबललं सगळं. परंतु याच भारतामध्ये एक प्रवर्ग आहे जो प्रत्येक निवडणूक ही धर्मयुद्ध म्हणून लढतोय आणि आपण फक्त मजाक म्हणून लढतोय. लक्षात घ्या, तुम्ही निवडून दिलेला उमेदवार, तुम्ही दिलेलं मतदान हे केवळ त्या भागापुरतं मर्यादित नसतं.
तुम्ही दिलेल्या मतदानाने केवळ तुमच्या भागातला कॅन्डिडेट पडत नसतो आणि तुम्ही दिलेल्या मतदानामुळे एक कॅन्डिडेट निवडून येत नसतो, तर येणाऱ्या काळामध्ये या देशाची स्थिती काय असणार आहे हे ठरवत असतं तुमचं एक मतदान. तुमच्या भागामध्ये तुम्ही एका आमदाराला पाडलं, एका प्रतिनिधीला निवडून आणलं असं होत नसतं. त्याचे इम्पॅक्ट देशामध्ये दिसत असतात. या देशाच्या साठी झटणाऱ्या विचाराचा पक्ष सत्तेवर आला, लक्षात घ्या जगाचं चित्र बदलत असतं, सॉरी देशाचं चित्र बदलत असतं. आणि त्यासाठी मतदान केलं पाहिजे. या भारतातला एक प्रवर्ग 100% मतदान करण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण मात्र मतदाना दिवशी हे काही नाही, मोकार एक दिवस हॉलिडे म्हणून सेलिब्रेट करतोय. आपण प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे, गावाकडे जाऊन केलं पाहिजे आणि या देशाच्या राष्ट्रहिताच्या बाजूने असलेला पक्ष हा सत्तेत आला पाहिजे. कारण की या भारतातल्या एका प्रवर्गाला शेवटपर्यंत मतदान कुणाला करायचं हे माहित नसतं, परंतु मतदान कुणाला नाही करायचं हे लहानातल्या लहान पोराला सुद्धा माहित असतं. मग ही तयारी कशाची, हे षडयंत्र कशाच? सगळं काही उघड डोळ्याने बघतोय तरी पण आपण नादानासारखे जगतोय. सगळा उन्माद आपल्या डोळ्यासमोर जातोय तरी पण आपलं रक्त खवळत नाही. एखाद्या ठिकाणच्या चारही भिंती ह्या दगडाच्या दिसतायत, चारही भिंती ह्या मंदिराच्या दिसतायत आणि वर गोल घुमट दिसतंय, तरीही तुमचं रक्त जर सळसळत नसेल तर तुम्ही जिवंत असताना सुद्धा मुरदाड आहात. कधीतरी जा त्या मथुरेला, खाली पूर्ण मंदिर हे कृष्णासारखं आहे. कृष्णाचं जसं मंदिर आहे बाजूला सेम तसं आहे, वर फक्त घुमट आहे. सगळं काही तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे तरी पण तुमचं रक्त उसळत नसेल तर तुम्ही मेलेली माणसं आहात. जा कधीतरी त्या काशीला. काशीचं आता कॉरिडॉर बनलंय आणि समोरच सगळ्या भिंती दिसतायत, मंदिराच्या दिसतायत, वर फक्त घुमट आहे. तुम्ही राहताय कुठे? आता धर्मनिरपेक्ष म्हणून फक्त मुरदाड बनत चालली आहे. त्यामुळे मुलांना संस्कृती शिकवा, धर्म शिकवा, भगवद्गीता सांगा, ज्ञानेश्वरी सांगा, छत्रपती संभाजी महाराज सांगा, छत्रपती शिवाजी महाराज सांगा, स्वातंत्र्यवीर सावरकर सांगा. हिंदू धर्मासाठी दिल्या गेलेलं प्रत्येक बलिदान मुलांना द्या, तिथून प्रेरणा भेटणार आहे. नाहीतर तुम्ही आज प्रॉपर्टी कमवून ठेवाल, तुम्ही आज बंगले बांधून ठेवताल, परंतु त्यात राहण्यासाठी तुम्हाला कोणाची तरी परमिशन घ्यावी लागेल. काश्मीरमध्ये झालेला नंगाना आज तुम्ही पाहिलाय तरी पण तुम्ही तिथेच आहे. केरळामध्ये होत असणारा नंगाना तुम्हाला माहिती आहे तरी पण तुमचं रक्त अजून थंडच आहे. कधीपर्यंत थंड आणि शंड राहणार आहे का? त्यामुळं आपण मंदिरामध्ये दिवसातून एकदा गेलंच पाहिजे. आपल्या कपाळाला गंध असलाच पाहिजे. आपण दिवसातून एकदा एक मान जप केलाच पाहिजे. कारण की यातून दिसत असते ताकद एकीची, यातून होत असतं जनजागरण आणि यातून राहत असतो धर्म. आणि धर्म टिकला तर तुमचे कर्म टिकणार आहे. कारण की धर्म हे सगळ्यात मोठं सुरक्षा कवच आहे. आणि तुम्ही जेवढे धर्मनिरपेक्षतेकडे जाणार तेवढं तुमचं सुरक्षा कवच त्या ठिकाणी कमकुवत आणि कमजोर होत जाणार. तुमच्या सोबत असलेला एक मित्र 5 वेळेला जे काय करायचे ते करतोय. तुम्ही मंदिरात गेले काय नाही गेले काय आठवते कधी मंदिरात गेला त्याच्या अगोदर? दररोज जात असाल तर अभिनंदन, जिवंत आहात. आणि जाणं विसरला असाल तरीही अभिनंदन, मेलात. कितीही मोठ्या पदावरती काम करणारा तो माणूस 5 वेळेस नाही जरी जमलं तरी शुक्रवारची नमाज पडायला जातोच. आणि आपली थोडी कुठं एखाद्या थोड्या तुटपुंज्या नोकरीला लागली, हे देव हे मी नाही मानत, कंदरे हे ते काय लावायची गरज नाही. देवाला मानतो हे मी नाही मानत. 10 आतंकवाद्यापेक्षा असली एखादी हरामी अवलाद सगळ्यात घातक आहे, लक्षात घ्या. तुम्ही शिकले, 4 तुमच्याकडे गोष्टी आल्या, 4 पैसे आले म्हणजे तुम्ही असं वेगळं काय केलं? हीच नाही.
ह्या गोष्टी खूप गांभीर्याने घ्यायच्या आणि इथून पुढची निवडणूक ही धर्मयुद्धासारखी लढा. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीकडे धर्मयुद्ध म्हणून बघा. कारण भारतातला एक प्रवर्ग मतदान करण्याच्या अगोदर कबूली घेतोय. हम जो डिमांड रखते हैं वो कबूल है, कबूल है, कबूल है, कबूल है तो हम पूरा मतदान आपको करेंगे. फतवे निघताय. कशासाठी? आणि आपले बोंब बोलतात पेट्रोल वाढलं, कांदा वाढला, तेल वाढलं, भाजी वाढली. अरे पण तुझा स्वाभिमान पण वाढला, हे पण बघायला हवं. त्यामुळे गावगाड्यामध्ये सध्याच्या निवडणुकीचं वेगळं वातावरण आहे. प्रत्येक माणूस जात 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 ही जात घालवा एकदा. जाती जातीमध्ये वाढल्या जाऊ नका. स्वतःची ही जात हिंदू सांगा आणि समोरच्याची ही जात हिंदूच बनवून घ्या. स्वतःचाही धर्म हिंदू सांगा, पुढच्याला हिंदूच आहेस ही जाणीव करून द्या. तर येणाऱ्या पिढ्या सुरक्षित राहणार आहेत. अखंड भारत किती होता पाहिले? अखंड भारताचे किती तुकडे झाले पाहिले? का? कारण इथलचा हिंदू गाफील राहिला. आणि आजही आम्ही गाफीलच आहोत. आजही आम्ही निवडून देताना, मत देताना जात बघतोय. जात विकासाची गरज नाही. फक्त हा आपल्या त्याला मतदान करायचं का? जातीचा आहे. त्याला पाडायचं का? आमच्या जातीचा नाही. इथून पुढे संकल्प करा, माझी जातही हिंदू आणि माझा धर्मही हिंदू. आणि मिरवा गौरव आपल्या हिंदुत्वाचा. तुमच्याकडे गाडी असेल, घर असेल, टू व्हीलर असेल, सायकल असेल, गर्वानं टाका हिंदू. लिहा त्याच्यावरती. तुमची कितीही महागडी गाडी असू द्या, त्याच्यावर हिंदू हे लिहिलं गेलं पाहिजे. तुमच्याकडे खेडेगावामध्ये बैलगाडी असू द्या, त्या बैलगाडीच्या जोरावर लिहा हिंदू ही एकदा आग पेटली पाहिजे. तुमच्याकडे मर्सडीज असेल तरी त्याच्यावर लिहा हिंदू. परत एकदा आम्ही कट्टरतेनं आणि हिंदुत्वानं भारावून गेलो पाहिजे. एकी दिसली पाहिजे, ताकद दिसली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असलात तरी उजळ मात्यानं आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. असली चिंता बाळगताय, मी नोकरदार आहे, मी नोकरी करतोय, मी कशाला काय करायचं, मी असं बोललो तर कोणाच्या भावना दुखावतील. त्यावेळेस तुमच्या समोर तुमच्या कोणाची तरी आबरू लुटली जाईल, त्या दिवशी ते नाहीत म्हणणार ये तो मेरा दोस्त है, इसका मन दुखेगा. नाही का? मग तुम्ही कसली चिंता करा. आणि म्हणून याच पार्श्वभूमीला लक्षात घेऊन 2024 ची विधानसभा लढवण्याचा मी प्रयत्न केला होता. बीड मतदारसंघातून फॉर्म टाकला होता. त्याची कहाणी आता तुम्हाला मला समोर सांगायची. घरातून सुद्धा विरोध होता. म्हणजे मी ज्यावेळेस म्हणलं की मला निवडणूक लढवायची, हे मी 1 वर्षापासून आधी बोलत होतो. घरच्यांना पण म्हणायचं मला लढायचं, मला टाकायचं फॉर्म. घरच्यांना वाटायचं हे मजा, मला हलक्यात घ्यायची. कारण आपल्याला सिरियस कोणी घेत नाही. पहिल्यांदा म्हणजे आपल्या घरच्यांचा हाच प्रॉब्लेम आहे, आपल्याला पहिल्यांदा घरातूनच सिरियस घेतलं जात नाही. पण ज्यावेळेस फॉर्म भरण्याची वेळ आली त्यावेळेस पण म्हटलं मला फॉर्म भरायचा. मग फॉर्म भरायचं तर प्रक्रिया सुरू झाली. प्रक्रिया अशी होती, माझा एक मित्र आहे बीडला, म्हणजे सुरुवातीतून काहीच माहित नाही, फॉर्म कसा भरायचा आहे, काय काय लागतं, काहीही माहित नाही. तरी पण मनामध्ये इच्छा असली की होत राहत असं. तो मित्र गेला बीडच्या त्या फॉर्म भरतात त्या ठिकाणी, त्याने फोटो काढून आणले, मला सेंड केले. मला कळालं फॉर्म कसा कसा भरला जाणार आहे, काय काय आवश्यक आहे. त्या मित्राचे खूप धन्यवाद. मुकुंद नाव आहे त्याचं. त्याच्यानंतर मग ती प्रक्रिया सुरू झाली. घरच्यांनी माझं आधार कार्ड माझ्याकडे होतं, वोटिंग कार्ड घरी होतं, अजून काही गोष्टी. माझं वोटिंग कार्ड टाकलेलं होतं. त्यांना असं वाटलं वोटिंग कार्ड नसलं की मग फॉर्म नहीं भरना. लेकिन भाई हम पागल होके अब निकल पड़े, हम निकल पड़े हमारे राष्ट्र हित में, हम निकल पड़े हमारे राष्ट्र के निर्माण में, हम निकल पड़े हमारे हिंदू राष्ट्र के निर्माण. देहवेडी माणसे सगळ्या गोष्टी सॅक्रिफाय करून आता आम्ही निघाले. आणि तुम्हालाही निघायचं. कोई स्वार्थ नहीं, कोई पर्सनल लाइफ नहीं, कुछ नहीं. अब हम पूर्ण रूप से निकल पड़े. आधार कार्ड जाऊ दे म्हटलं, ते ऑनलाईन डाउनलोड करून घेतलं. बाकीच्या गोष्टीमध्ये सुद्धा काहीही मदत झाली नाही. म्हणजे घरच्यांनी तर ते अजिबात फुगले.
दाबलं मला तिकडे. म्हणजे त्यांचं म्हणणं असतं आपण कशाला त्यात पडायचं. अरे तुमच्या देशाच्या बद्दल तुम्ही विचारात नाही पडायचं तर मग कोणी पडायचं. मग तयारी सुरू झाली. कॉम्प्युटरवरचा मॅटर काय असायला पाहिजे हे सुरू झालं. टॅगलाईन काय असली पाहिजे हे सुरू झालं. मुद्दे काय असले पाहिजेत हे सुरू झालं. शहरामध्ये किती रिक्षे फिरवायचे हे सुरू झालं. रिक्षे फिरवताना त्याच्यावरचं मार्केटिंग काय असलं पाहिजे हे सुरू झालं. मुद्दे काय असले पाहिजेत हे सुरू झालं. गाणं काय लावायचं हे सुरू झालं. गावामध्ये काय करायला पाहिजे, गावामध्ये आपला प्रचार कसा असला पाहिजे हे सुरू झालं. मला मतदान 10-20 पडलं असतं, 50-100 पडलं असतं समजा. मतदान पडण्याची अपेक्षा नव्हती, परंतु विझलेल्या हिंदुत्वाला परत एकदा पेटवण्याची त्या ठिकाणी इच्छा होती. खरं तर मनामधलं हिंदुत्व कधी विझत नसतं, पण परिस्थिती लोक अशी बनवून घेतात स्वतःच आपल्या अवतीभोवतीची की आपण जातीमध्ये वाटले जातो. आणि तेच नको होतं म्हणून त्या ठिकाणी तो प्रयत्न होता. सत्तावीस तारखेला बीडकडे गेलो. 29 तारीख लास्ट होती. 28 तारखेला फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला. आता त्यामध्ये सुद्धा माझे मित्र, त्यांचं खूप मोठं सहकार्य. कशी तरी त्या डॉक्युमेंटची जुळवाजुळव केली. काहीच माहित नाही. फॉर्म घेतला. फॉर्म घेताना मला हे माहित झालं की आपल्याला दुसऱ्या मतदारसंघात फॉर्म भरायचा आहे, तर आपण ज्या मतदारसंघातले आहोत तिथून एक प्रमाणपत्र लागतं तहसीलमध्ये. मग फॉर्म घेतला. वकिलाकडे फॉर्म लिहायला चालू झालं. खूप गडबड झाली फॉर्म भरताना ऍक्च्युली. मग माझा एक मित्र बॉन्ड घेऊन पळत होता, एक मित्र त्याची नोटरी करत होता, एक मित्र त्याच्यावरचा मॅटर लिहायला पळत होता, कोणीतरी ते मतदान यादी आणायला जात होतं. मी तिकडे नवीन अकाउंट काढायला गेलो. माझा एक मित्र पूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन माझी ती माहिती फॉर्म वरती लिहायला देत होता. सगळी पळापळी मला अजून सुद्धा आठवते. ते योगदान मला कधी विसरता येणार नाही. म्हणजे ही निवडणूक लढणं म्हणजे एक वेडेपणाच होता खरं. परंतु माझ्या वेडेपणामध्ये सुद्धा जी माझ्या सोबत होती ती कायम सोबत राहते, कायम सोबत असते. कारण की तुमच्याकडे काहीतरी आहे हे दिसल्यानंतर मात्र लोक तुमच्या पाठीमागे तुमच्या सोबत उभे राहतात. परंतु माझ्या वेडेपणामध्ये सुद्धा मित्र सोबत होते. हे वेडेपण ऍक्च्युली एक दिवस खूप काही बदल घडवून आणत असत. कारण की वेडेचे इतिहास घडवतात. और हम तो येडे नहीं, हम पूरे येडे हैं. और हमें ये येड़ापन में बहुत मजा भी आता, सच में आता. मग ती सुरुवात झाली. 28 तारखेला फॉर्म सबमिट नाही करू शकत. मग 29 तारखेला सकाळी 9 वाजता मी केजच्या तहसीलमध्ये, तिथून ते प्रमाणपत्र मिळवायला मला 12:30 वाजले. त्या दिवशी कळालं की सरकारी काम आणि सरकारी लोक किती सारे हरामखोर असतात. त्यांच्या पद्धतीनं कामं चालतात. मी तटून बसलो होतो तिथे, तटस्थ उभा राहिलो. द्या 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 10 वेळेस त्याला म्हणायचं झालं का. त्यावेळेस मला 12:30 वाजता भेटलं. आणि 29 तारखेला 3 वाजेपर्यंत फॉर्म सबमिट करण्याची वेळ होती अंतिम. 12:30 पर्यंत मी केजमध्ये, 12:30ला केजमधून निघालो आणि बीडला फक्त 50 मिनिटांमध्ये पोहोचलो. कारण माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच गोष्ट दिसत होती, ती म्हणजे फॉर्म भरायचा आहे, फॉर्म सबमिट करायचा आहे. बाकी पुढे काय यायले काय नाही, काय बाजूने चालले काही घेणं देणं नव्हतं. 50 मिनिटांमध्ये बीडला पोहोचलो. उरलेला फॉर्म त्या ठिकाणी मला सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आणि त्याच्यानंतर शेवटी फॉर्म भरण्यासाठी आम्ही निघालो. माझ्यासोबत जे मित्र होते ते आम्ही सगळे निघालो. जास्त लोकांना आतमध्ये एंट्री नव्हती. 4-5 लोकांनाच आतमध्ये एंट्री असते. फॉर्म भरण्याच्या कार्यालयाकडे निघालो. तिथलची मधली प्रोसेस आम्ही पूर्ण केली. त्यांनी फॉर्म पाहिला. त्याच्यानंतर त्यांनी चलन भरण्यासाठी सांगितलं. चलन भरण्याची पावती वगैरे त्याच्यावरच्या सह्या, त्यांनी नंतर फॉर्मची थोडी पाहणी केली आणि त्याच्यानंतर मग फॉर्म फायनली सबमिट करण्यासाठी त्या अधिकाऱ्याकडे आम्ही जात होतो. फॉर्म दिला, त्यांनी पाहिला. मध्ये जास्त लोकांना एंट्री नव्हती. म्हणजे बाहेरून खूप कमी लोकांना एंट्री आणि मध्ये फक्त 2-3 लोकांना एंट्री, अशी ती पद्धत असते. मोठे नेते गेल्यावर चालतं त्यांचं किती, आपल्याला लगे अडवतात है ना. म्हणजे मेन नेते उनका सब छोड़ लेके जाते हैं, उनको कुछ नहीं होता. त्यांना हे सर गॅस करतात. आपण गेलो की हा द्या द्या पटकन ह्या चला असं काम करतात.
तरी पण मला 15 मिनिटांमध्ये थांबू दिलं होतं त्या मॅडम. हा, मी गेलो 2-4 इंग्लिश डायलॉग आणले. त्यांना वाटलं सगळे आठवडेच असते तिथे फॉर्म भरायला, हे जरा सुशिक्षित दिसते, इम्पॅक्ट पडतो. नाही तर आपल्या बीडकडे काय नाही. हा, उमेदवार म्हणजे नुसता धिंगाणाच. तुम्ही पुण्यामध्ये या, पुण्यामध्ये बघा उमेदवारांची म्हणजे मला कम्पेअर कळतं की बीड आणि पुणे किती फरक आहे, मानसिकतेमध्ये किती फरक आहे. ती पॉम्पलेट आहे का आपल्याकडे? ही पॉम्पलेट इथे घेऊन ये. म्हणजे बीड मध्ये ज्यावेळेस तुम्ही पॉम्पलेट बघता त्यावेळेस बीडच्या उमेदवारांची यादी, हिस्ट्री एकदम न सांगितलेली बरी आहे. ओके, न सांगितलेली बरी. पुण्यामध्ये ज्यावेळेस एखादा कॅन्डिडेट उभा राहतो त्यावेळेस त्यांची मानसिकता काय, फॉर्मल शर्ट असतो, पॅन्ट असते, इन असते, एक ऑफिशियल माणसं राहतात. विरोधकांवर टीका करताना काहीही बोंबलत नाही. आपल्या इकडे फार त्याच्या पर्सनल आयुष्यात घुसते, ह्याचे लफडे किती, ह्याचं काय किती, त्याचं पुन्हा संगण काय, एकदम म्हणजे माइंडसेट आपला इतका घाण आहे, इतका घाणेरडा माइंडसेट आहे. त्यामुळेच आपला विकास नाही. तिथे इकडं तिथे. आता ही बघा, पुण्यामधली पॉम्पलेट आहे, तुमच्या समोर मी ठेवतो एक उदाहरण म्हणून. म्हणजे मानसिकता लक्षात येते तुमच्या. आता हा उमेदवार आहे, ही जी आहे ही पिंपरी चिंचवड मतदारसंघातली पॉम्पलेट आहे. शंकर जगताप यांची ही पॉम्पलेट आहे. त्यांच्यासोबत चांगली ओळख पण आहे, भेटणं पण असतं. मला तुम्हाला फरक सांगायचा, मी बारीक बारीक गोष्टीमध्ये त्या ठिकाणी बघतो. ज्यावेळेस यांची पॉम्पलेट बघा, या पॉम्पलेट वरती तुम्हाला लक्षात येईल की ही त्यांची पॉम्पलेट आहे. इथे नाव आहे जगताप शंकर पांडुरंग. ओके, त्यांचं नाव आहे, पुढे चिन्ह आहे आणि त्याच्यानंतर गेलं. हा, इथे त्यांची माहिती बघा. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, महायुतीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार जगताप शंकर पांडुरंग. आणि खाली इथं त्यांनी त्यांचं त्या ठिकाणी एज्युकेशन लिहिलंय, BCom LLB. म्हणजे बाबा आमचा जो कॅन्डिडेट आहे तो शिकलेला आहे. त्या पद्धती आहेत, पुण्यामध्ये चालतात. आपल्या इकडे काय सगळा मोकार धिंगाणच आहे. जाऊ सांगितलेला बरं. तर त्या मॅडम सोबत मी थोडं चांगलं बोललो, थोडस क्लिअर बोललो, म्हणजे तिला थोडं इंग्लिश मध्ये बोललो की बाकीचे आल्यावर तुम्ही कसं थांबू देता, आता आम्ही अपक्ष आहे म्हणून आम्हाला तुम्ही नाही थांबू देत, ही कुठली पद्धत आहे. 15 मिनिटांमध्ये होतो, 15 मिनिट मध्ये होतो. तुम्हाला तुमचा अधिकार बजावता आला पाहिजे, तुम्हाला तुमच्या अधिकाराला कमवता आलं पाहिजे, मिळवता आलं पाहिजे. आणि हे होतं, तो तुमच्यामध्ये पोटेन्शियल, ती ऍबिलिटी तुमच्यात पाहिजे. फॉर्म सबमिट झाला एकदाचा. आमच्या सगळ्या मित्रांची मेहनत त्या ठिकाणी एकदा मला खूप मस्त वाटलं. नंतर मी बाहेर निघालो, मनामध्ये धसपस होतीच की यार काय होते, कमी जास्त काय माहित नाही. संध्याकाळी 10 वाजता मला फोन आला, म्हणजे निवडणूक आयोगाकडून, की मी म्हणजे झोपायला होतो. मला म्हणले, ओ उमेदवार झोपले काय? म्हणलं काहीतरी घोटाळा झाला. आणि ते म्हणले तुमच्या फॉर्म मध्ये 2-3 ठिकाणी काही जागा भरायच्या राहिल्या, तुम्ही पूर्ण फॉर्म भरला नाही, त्यामुळे परत उद्या 10:30 पर्यंत शपथपत्र तयार करून घेऊन या, तर तुमचा फॉर्म क्लिअर होईल, नाहीतर बाद होईल. माझे तर तारेच लागेल. आणि किती 3 रिकाम्या जागा राहिल्या होत्या, फक्त 3. आणि तिथे महत्वाची माहिती काहीच नव्हती, फक्त लागू नाही लागू नाही लागू नाही किंवा निरंक 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 असं लिहायचं. पण पूर्ण शपथपत्र ही सरकारी प्रोसेस असते, काही घेणं देणं नसतं त्यांना. दिलेली वेळ महत्वाची असते. त्या दिवशी मला वेळेचं महत्व कळालं, त्या दिवशी वेळेचं महत्व मला कळालं. 3 फक्त जागा होत्या, त्या लिहायच्या होत्या, त्यामुळे फॉर्म माझा बाद झाला. त्याची पण प्रक्रिया तुम्हाला सांगतो. मग मी परत सकाळी दुसऱ्या दिवशी 30 तारखेला, ज्या दिवशी फॉर्मची पडताळणी होती, त्या दिवशी मी निघालो 7 वाजता. 8-8:30 पर्यंत बीडला पोहोचलो. काहीच उघडं नव्हतं, फॉर्मच नाही. परत ते शपथपत्र तयार करायचं होतं. कसा तरी एका झेरॉक्स सेंटर मध्ये फॉर्म भेटला. की कशी कशी प्रक्रिया झाली काय तुम्हाला म्हणजे सांगायला सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे कसं होत गेलं माहित नाही. नंतर बॉन्ड घ्यायचा, तो फॉर्म लिहायचा. 10:30ची वेळ दिली गेली होती. फॉर्म लिहायला सुरुवात झाली, वकिलाला परत बोलवून घेतलं, वकील फॉर्म लिहित होता. 21 पेजचं शपथपत्र असतं ते. हे बघा, हे शपथपत्र असतं. म्हणजे आता माझा फॉर्म रिजेक्ट झाला, त्यामुळे मी नवीन जे दुसऱ्या दिवशी शपथपत्र तयार करून गेलो होतो ते असंच झालं, त्यांनी ते स्वीकारलं नाही. कारण की हे 21 पेजचा फॉर्म, याला काय म्हणतात बघा, याला फॉर्म क्रमांक, याला नमुना 26 म्हणतात, हा असतो. आणि हे 21 पेजचं शपथपत्र आहे, हे बघा. ओके,
तर हे शपथपत्र आहे. तर याच्यामध्ये किती पेजेस आहेत बघा, 23 पेजेस आहेत. हे परत मी त्या ठिकाणी तयार केलेलं आहे, कारण की दुसऱ्या दिवशी 30 तारखेला मला हे सबमिट करायचं होतं. तर हे पूर्ण भरायचं होतं, हे पूर्ण तयार करावं लागलं. का? कारण की जे मी आधी 29 तारखेला अप्लाय केलं होतं त्याच्यामधल्या, मी नंतर फॉर्म त्यांनी मला दाखवला की रिजेक्ट का झाला तुमचा. तर हे बघा, पूर्ण फॉर्म भरला गेला होता, पूर्ण. फक्त पहिल्या पेजवर ह्या ज्या 3 गोष्टी आहेत, जिथे की आता सुद्धा निरंक 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 लिहिलंय, या 3च गोष्टी लिहायच्या राहिल्या होत्या. आणि निवडणूक आयोगाचा असा नियम आहे की एकही जागा रिकामी सोडायची नाही. फक्त 3 गोष्टी आहेत, लिहायचं काय राहिलं होतं, निरंक निरंक निरंक. यामुळे फॉर्म आमचा बोंबलला पास झाला. आता हा परत जो फॉर्म माझा तयार झाला, हा तयार झाला 11:10 मला वेळ दिली होती 10:30ची. फॉर्म हा परत लिहायला सुरुवात झाली होती 9:15 वाजता, सॉरी 10:10 1 तास लागणारच होतं फॉर्म लिहायला. जास्त लागतं पण तरीही फास्ट लिहिल्या गेलं होतं. तर या सगळ्या गोष्टी झाल्या आणि ह्या गोष्टीमुळे मी प्रॉपर वेळेवरती फॉर्म सबमिट न करू शकल्यामुळे माझा फॉर्म बाद झाला. आता राहिला विषय हा निरंक निरंक निरंकचा. ओके, हे नजर चुकीनं झालं का कसं झालं मला माहित नाही, कारण कधी कधी एखाद्या उमेदवाराचा फॉर्म रिजेक्ट होण्यासाठी सुद्धा काही माणसं टाकून असतात. आणि मला डाऊट आहे, तो वकील आहे, त्याने याच्या आधी फॉर्म भरलेले, मग त्याला हे कसं कळलं नाही की फ्रंट पेजवरच्या 3 रिकाम्या जागा लिहायच्या राहिल्या. कारण फॉर्म लिहित असताना त्या वकिलाच्या शेजारी एक माणूस येऊन बसला होता, तो आपल्या इकडचाच होता, पेज मतदारसंघात, नाव नाही घेतलं होतं त्याचं. मला आज तो बसला, त्यानं मला विचारपूस केली, डीप मध्ये कुठले काय, मग इकडे कसं काय, आणि त्यानं त्याची आयडेंटिटी सांगितली. त्याच्यानंतर मला त्याची चलबिचल आणि वकिलाची चलबिचल ही दिसली, म्हणजे फोन झाला त्याचा कुठेतरी, आणि त्याच्यानंतर मग ती खुनमाखुनमी झाली. मला असा डाऊट आहे की कुछ तो वहां पे गडबड हुई है. तो जो शेजारी बसलेला माणूस आहे ना, त्याच्याकडून क्रॉस चेक तर होईलच. आणि त्याच्यानंतर हा सगळा आराखडा लक्षात घेताना मला डाऊट आहेत, आणि माझ्या डोक्यामध्ये काही डाऊट आहेत, हे असं झालं असू शकतं, असं झालं असू शकतं, असं की प्रोबॅबिलिटी आहे माझ्या डोक्यामध्ये. 2-3 गोष्टी आहेत, याच्या पाठीमागे काहीतरी, याचा फोन कुठेतरी गेलाय, तो कुणाला गेला असू शकतो, ह्या सुद्धा गोष्टी मला जाणवत आहे, कारण की तो आमच्या गावाकडच्या जवळच आहे, केज मधलाच. मग ते नातेवाईक हे ते, आता जास्त ओपनली त्याच्यावर बोलणार नाही मी, पण डाऊट आहे. आणि भविष्यामध्ये कळेल काय झालं होतं. प्रयत्न नाही केला त्याच्या खोलात जाण्याचा, पण मी करू शकतो, आणि सुट्टी नाही. जर माझ्या डोक्यामध्ये प्रोबॅबिलिटी मध्ये एकही प्रोबॅबिलिटी जर रिअल असेल, तर त्याच्यामध्ये काही जर त्या ठिकाणी गोष्ट असेल, कुछ तो अगर वहां पे ऊपर नीचे किया है तो भाई साहब उनका भी बहुत कुछ ऊपर नीचे होगा. सुट्टी ना. ओके, कारण की एक देहवेड्या पद्धतीने जो माणूस निघत असतो ना, त्याच्या डोक्यामध्ये स्वार्थ नसतो. तो माणूस काही दिवस शांत असतो, पण टप्प्यात आला की असा कार्यक्रम होतो विचित्र पद्धती. आणि माझी काही गोष्टी आहेत, शांतता, संयम, मग त्यामुळे तसं कोणी नसू नये. बाय चान्स चुकून ह्या फॉर्म रिजेक्ट झालेला असावा, 3 जागा लिहायच्या चुकून झालेला असावा, पण त्याच्यामध्ये जर काही खुनवाखुनवी असेल आणि काही जर शिजलं असेल, तर त्याच्यामध्ये जे कोणी इन्व्हॉल्व असेल तो बहुत बड़ी कीमत चुकानी पड़ेगी, और मुझे लगता है उसकी लाइफ की सबसे बड़ी गलती हुई. पण एनिवे फॉर्म रिजेक्ट झाला, नो प्रॉब्लेम. मी काही निवडून देणार नव्हतो, किंवा मला वाटतं 10-20 मतदान पण पडलं नसतं, किंवा 50-100 पडलं, चला झालं, आपण एक मानलं, जर त्या पद्धतीचे मुद्दे मी लोकांसमोर घेऊन गेलो असतो तर. त्यामुळे मतदान पडणं ही गोष्ट इम्पॉर्टंट नव्हती. इम्पॉर्टंट होती हे हिंदुत्व लोकांपर्यंत घेऊन जाणं, जातीच्या पलीकडे धर्माला महत्व देणं, ह्या गोष्टी त्या ठिकाणी राहून गेल्या. याचं वाईट वाटतं. कोई बात नहीं, पहली मेरी कोशिश थी, आखिरी नहीं थी, है ना. अभी तो बहुत सारी कोशिशें होंगी, अभी निकल पड़े हैं राष्ट्रहित में. जीवन के अंदर का बहुत सारा
बहुत सारी चीजें जो होती है उन सभी को सैक्रिफाई करके निकल पड़े हैं। तो जहां तक भोले बाबा की इच्छा होगी, जहां तक भारत माँ की इच्छा होगी, वहां तक वो लेके जाएंगे। क्योंकि हम एक्सपेक्ट करके कुछ नहीं जीते हैं। जीना है तो बस देश के नाम, जीना है तो बस राष्ट्र के नाम। तर असा हा त्या ठिकाणी प्रवास होता पहिल्या विधानसभेच्या फॉर्म ऍप्लिकेशनचा। आणि पहिल्या विधानसभेचा फॉर्म हा आमचा रिजेक्ट झाला, बोंबललं सगळं। जाऊ द्या, पण मनसुबे काही बदलले नाही, मनसुबे काही बदलणार नाही। जे काही विचार आहे तो क्लिअर आहे, त्यामध्ये कधी बदल नसणार आहे आणि त्याच दिशेने वाटचाल असणार आहे। त्यामुळे प्रत्येकानं निर्णय घ्यायचा आहे, प्रत्येकानं विचार करायचा आहे की माझा येणारा भारत कसा असेल, माझा येणारा देश कसा असेल, माझं राष्ट्र कसं असणार आहे, त्यामध्ये माझा धर्म कसा असणार आहे। आणि मुलांना ही शिकवण द्या, केवळ फक्त काहीतरी पॅकेज घ्या, एखाद्या कंपनीमध्ये जॉब करा, बस माझा फ्लॅट, माझी गाडी, माझी फॅमिली इथपर्यंत मर्यादित राहू नका। तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होता आलं पाहिजे, तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुमचा एक विचार असला पाहिजे। आणि त्या पद्धतीने आपण आपल्या मुलांना संस्कार दिले। त्यामुळे तुम्ही तुमच्या लेवलवर, तुमच्या स्तरावर आपल्या देशासाठी जे काही योगदान देता येईल ते तुम्ही देत चला। तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूयात आपल्या शिवाजी सिरीजला कंटिन्यू करताना। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा थकता इतिहास आपल्या समोर मांडताना। तोपर्यंत सगळ्यांना जय महाराज।